येतात ज्या ठिकाणी शिस्तीचं क्रिकेट खेळलं जातं, प्रतिष्ठेचं क्रिकेट खेळलं जातं, त्या ठिकाणी आपसुकच चांगल्या संकल्पना आयोजकांना शोधण्याची संधी मिळते. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या संघाकडून उमेश आणि उमेशच्या सोबतीनं उमेश आणि कामेश हे 2 बॅटर्स स्टार्ट देताना पाहायला मिळतील. एक चांगली लढत होण्याची अपेक्षा आहे, कारण दोन्ही कॅप्टनने तसंच कुठेतरी वक्तव्य केलं होतं की प्रॅक्टिस स्टार्ट केलेली आहे. सीझनची पहिली मोठी मॅच आहे, त्याचमुळे या सीझनमध्ये अजूनही तो बेंचमार्क सेट नाही केला आहे कुठल्या संघाने. आणि कदाचित विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा यांच्या वतीनं जी VKM चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय, या स्पर्धेच्या माध्यमातून तो एक बेंचमार्क सेट करण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाचा असेल. आणि त्याचमुळे पालघर जिल्ह्यातल्या विविध प्रांतातील संघ या स्पर्धेत सहभागी होताना पाहायला मिळालेले आहेत. आणि त्याचमुळे रॉकी ग्रुपचा दांडगा अनुभव आहे क्रिकेटच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर. रॉकी ग्रुप चषक आपण सातत्याने पाहतो. त्याचमुळे आता आयोजक देखील ओळखतायत की संघांना काय अपेक्षित आहे, खेळाडूंना काय हवं आहे. आणि त्याचमुळे आपण जर या मैदानाकडे व्यवस्थित पाहिलं तर ओपन ग्राउंड आहे, आणि अगोदर आपण जर पाहिलं तर मातीची विकेट, आणि त्यातल्या त्यात परफेक्ट नियोजन विजय क्रीडा मंडळाचं. सन्माननीय विजयजी गरज जोगाळे हे व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. विजयजी, एन्जॉय करा या बाल्कनी व्ह्यूमधून. तर 2 बॅटर्स मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. सुरुवात देतील रॉकी ग्रुप या संघाकडून. सन्माननीय विजयजी गरज यांचा व्यासपीठावर आपण सन्मान पाहतोय. जोगाळे गावावरून ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांचा सन्मान व्यासपीठावर आपण करतोय. अतिथी देवो भव, त्याचमुळे प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार विजय क्रीडा मंडळाच्या वतीने होतोय. सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, आणि या 50व्या वर्षामध्ये कित्येक ऊन पावसाळे या सदस्यांनी पाहिले, आणि तरी देखील एकत्रित ते राहिलेले आहेत. तीच भावना खूप महत्वाची. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर महेश. लोवर फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्शन, एक्स्ट्रा कव्हरला अति वेगानं क्षेत्ररक्षक पोचला बॉलवर, पण बॉल काय गॅदर झाला नाही. दरम्यान पूर्ण होते एक सिंगल. कामेशच्या वतीने ते एक सिंगल कंप्लीट झाली. आता उमेश स्ट्रायकर एंडला पाहायला मिळते. सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला. फ्लाय स्लिप, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. सर्कलच्या बाहेर काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, त्याचमुळे फलंदाजांची पॉवर पाहायला मिळेल का? उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या बाहेरचा लो फुल टॉस होता, पण तो प्रयत्न अयशस्वी झालाय. दरम्यान एक धाव वेगानं पळून पूर्ण केलेली आहे, जी असेल लेग बायची. लेग बायची एक धाव ॲड होईल. धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर 58 धावा डिफेंड झाल्यात. त्याचमुळे अजूनही जर आपण पाहिलं तर 50, 60, 70 पर्यंत जरी मजल गेली रॉकी ग्रुपची, तर एक ती फायटिंग टोटल आपण म्हणू शकतोय. पण दुपारच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतात या मैदानावर. आपण सिक्सर सुप्रीमो या कंपनीचे चेंडू वापरतोय. या स्पर्धेसाठी जागा बनवली, ड्राईव्ह केलंय, आउटफील्ड स्लो आहे. त्याचमुळे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय बॉल अडवण्याचा, पण त्याचा चेस पडतोय कमी. बॉल जातोय डीप कव्हर, सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. विजय क्रीडा मंडळाचे जे सर्व सदस्य आहेत त्या सर्वांना मुख्य व्यासपीठावर येण्याची सूचना आलेली आहे. विजय क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य आपण व्यासपीठावर यायचे. गती परिवर्तन हा एक हातखंडा राहिलेला आहे आजकाल गोलंदाजांचा, आणि त्याचबरोबर गती परिवर्तनावर प्रामुख्याने ते विश्वास ठेवतात, आणि गती परिवर्तन कामी सुद्धा आहे. ते बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. बॉल खूप चांगला रिलीज केला, बॉलला टॉस मिळाला. टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेरचा बॉलिंग पाथ निवडला होता गोलंदाज महेशने. एक चौकार जरी आलाय, पण त्यानंतर भरपाई सुद्धा डॉट बॉलने करतायत. धावसंख्या पोहोचते 6 वर. स्विच हिट खेळायचा प्रयत्न यशस्वी तर झालाय, पण बॉल लँड होतोय लॉंग ऑफला, आणि जाईल सीमारेषा पार. पॉवर प्लेच्या षटकाचा खूप चांगला फायदा फलंदाज उचलतायत. चौकार. 4 धावा. धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये बेधुंद फलंदाजी आता रॉकी ग्रुप टेंबी खोडावा या संघाकडून पाहायला मिळते. बॅटची इनसाइड एज, बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला. अगोदरच कमिट झाले होते. ऑफस्टमच्या क्रीज बॉक्सच्या कोण्यावर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता.
ड्रिल करून दाखवते की पुन्हा एकदा स्विचिट खेळायला हवा होता का, पण आता वेळ निघून गेलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघाची धावसंख्या झाली बिनबाद 11 धावा, 11 रन्स विदाउट लॉस. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. थँक्यू. तर विरारवरून शिरगाव हा संघ या स्पर्धेत सहभागी झालेला आहे. आज आगरी समाज गट आहे. आगरी समाज गटातून एकूण 8 संघ आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतील. हंगामाची सुरुवात ती चांगली करताना पाहायला मिळतील. आज आपण एक संघ पुढे घेऊन जाणार आहोत आणि 8 पैकी तो एक संघ कोणता या प्रश्नाचं उत्तर आपण सर्व शोधतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर संध्याकाळपर्यंत मिळेलच. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर विजय येत आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत कामेश, ज्यांच्या वतीनं सर्व कॉन्ट्रीब्युशन मिळालंय. गती परिवर्तन होतं. जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न यशस्वी होत नाहीये, कारण 2 क्षेत्ररक्षक जरूर आले होते बॉल खाली. कॅचची होती संधी, पण नशिबाचा नाश्ता करून कामेश आलेले आहेत आणि त्याचमुळे पुन्हा एकदा मैदानात थांबण्याची संधी त्यांना मिळते. कॅच ड्रॉप झाले. स्ट्राईकवर आता उमेश पोहोचत आहेत. धावसंख्या पोहोचते 12 या आकड्यावर. सुरुवात सोपी नसते. सुरुवात सोपी बनवण्यासाठी तुम्हाला तो संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष सातत्यानं कामेशचा पाहायला मिळते, कारण या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत त्या संधीचा फायदा उचलायचा आहे. स्विचिट पण बॉल बॉडी लाईन होता, त्याचमुळे कनेक्शन झालं नाही. क्लोज टू द बॉडी बॉलिंग अटॅक. बाईची एक धाव मिळते. एका धावेची नोंद होईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते आता 13 आकड्यावर. धावा कशाही मिळू द्यात, धावा मिळणं आवश्यक आहे आणि त्याचमुळे अजूनही खातं तर खुल्लं नाहीये उमेशचं, पण एका बाजूला कामेश आपल्या संघासाठी चांगलीच मेहनत घेतोय. हा नो बॉल आहे. बीमर पद्धतीचा चेंडू. दरम्यान ऑन साईडला खेळायचा प्रयत्न जरूर होता. प्रयत्न अजून चांगला होऊ शकला असता, पण मनात नव्हतं की इतक्या उंचीने चेंडू त्यांच्याकडे येईल आणि त्याचमुळे या चेंडूवर जास्त काही योगदान देऊ शकले नाहीत फलंदाज कामेश. दरम्यान या 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. जर कुठल्याही क्षणाला बॉल फुटला किंवा हरवला किंवा गहाळ झाला, नवीन बॉल मिळेल. आणि जर बॉल फुटला, मैदानाच्या आतमध्ये कॅच आली तर कॅच. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला 4 किंवा 6 तर त्या धावा देण्यात येतील. लक्षात घ्या, बॉल फुटल्यावर त्या गोष्टी लक्षात घ्या. फ्रीडचा बॉल. धावसंख्या 15. खूप जण शफल झाले. धावांची भूक पूर्ण करण्यासाठी बॉलला केलंय हुक. बॉलला थेट पाठवलंय. फाईन लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. कडक षटकार. एकतर फ्री हिटचा बॉल, त्यातल्या त्यात हाफ ट्रॅकर गोलंदाज विजय यांच्या वतीनं सोपवला होता फलंदाजासाठी आणि फलंदाज उमेशने षटकाराने आपलं खातं खोललेलं आहे आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या 21. अजून एक फुल टॉस ऑस्टमच्या बाहेर हलक्या त्याने बॉलला प्लेस केलं. क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. अजून एक फुल टॉस मिस केलेला आहे फलंदाज उमेशने. दरम्यान एका धावेची नोंद होईल. दरम्यान धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चांगली स्टार्ट रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या संघाची पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पाहायला मिळते. जशी स्टार्ट हवी असते कुठल्याही कॅप्टनला, ती स्टार्ट उमेश आणि कामेश देत आहेत. अजून एक फुल टॉस. यावेळेस आव देखाना ताव. मला हवे माझ्या संघासाठी धाव. खाऊन जाईन आजच्या दिवसामध्ये भाव. भाव होतो मैदानाच्या आतमध्ये. कामेश खेचतो षटकार 7 धावा. झालेली आहे 28 धावा आणि एका ह्यूज टोटलकडे आता हळूहळू मार्गक्रमण सुरू झालेलं आहे रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघाचं. नाणेफेक जरी हरलेत पण एक चांगली स्टार्ट
दोन्ही फलंदाज देतात. ऑन साइडला पुल केलंय. बॉल हाताळला होता हाफ ट्रॅकर, त्यावर वापरला आपलं स्पेशल फीचर आणि चेंडूवर लावलं 4 धावांचा स्टिकर. चौकार. षटकामध्ये 21 धावा मिळाल्या रॉकी ग्रुप टीबी कोडाव्या संघाला आणि आता सांघिक धावसंख्या झालेली आहे बिनबाद 32 धावा. 32 रन्स विदाउट लॉस. एक चांगली स्टार्ट जी आवश्यक होती ती स्टार्ट तर मिळते आणि त्याचमुळे थोडी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होते. कॅप्टनने एक छोटीशी समिती बोलवलेली आहे चर्चा करण्यासाठी, पण चर्चा करण्यासाठी वेळ जास्त खर्च करू नका, कारण एकूण 6 सामने आपल्याला 6-6 षटकांचे पूर्ण करायचे आहेत आणि त्याचमुळे वेळेचं नियोजन व्यवस्थित करावं लागेल तुम्हा आम्हा सर्वांना. तरच आजच्या दिवसाच्या वेळापत्रकाची सुरुवात चांगली झालेलीच आहे, शेवटसुद्धा चांगला होईल. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कोण येतोय आपण पाहूया. चर्चा तर झाले आणि चर्चेनंतर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. दर्पणला बोलवण्यात आलेला आहे. जय हनुमान मायकोप आणि जाग माता रावळे दोन्ही कॅप्टन्सने रिपोर्ट करायचं आहे जर आपण आला असाल तर. जय हनुमान मायकोप आणि जाग माता रावळे दोन्ही कॅप्टन जर आपण आला असाल, माझा आवाज ऐकत असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे, कारण पुढचा सामना हा तुमचा असणार आहे. लक्षात घ्या. प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचा थेट आनंद घेतोय. विपुलजी पंडुलकर आणि त्यांची पूर्ण टीम या स्पर्धेला पूर्ण जगात पोहोचवण्याचं काम करते. तर जास्त वेळ घेऊ नका. जशी सूचना आम्ही दिली होती 30 मिनिटांमध्ये तुमची 6 षटकं ॲनी हाव कंप्लीट झालीच पाहिजेत. दर्पण पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. सर्कलच्या आतलं क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला. एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन आणि मिड विकेट. सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात ठेवण्यात आलेला आहे. तर आता क्षेत्ररक्षण सेट करून झालं असेल तर आता मॅच ऑन करण्यासारखं शिरगाव जास्त वेळ आपण घेत आहे. दर्पण ओव्हर द विकेट. वेग चांगला आहे, नियंत्रण चांगलं आहे. ऑफस्टमच्या बाहेरची बॉल पिचिंग करण्याची ती कला सुद्धा तितकीच चांगली पाहायला मिळाली, कारण मागच्या 2 षटकांवर जेव्हा धावांचा भडीमार तुमच्या संघावर होतोय अशा वेळेला डॉट बॉल्सची आवश्यकता असते, चांगल्या षटकाच्या सुरुवातीची आवश्यकता असते आणि तीच तिसऱ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने दिलेली आहे दर्पणने. आणि सातत्यानं अशाच इकॉनॉमिकल पद्धतीनं अटॅक सुरू ठेवावा लागेल. आगरीपाडा पालघर आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा, चला रिपोर्टिंग करायचं आहे. आगरीपाडा पालघर, जय महाराष्ट्र चिखलपाडा, आपण दोन्ही कॅप्टन्सने त्वरित समालोचन कक्षात येऊन आयोजकांशी चर्चेसाठी यायचं आहे, कारण ही आपली उपस्थिती नोंदणी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जेव्हा आपण कुठल्याही स्पर्धेत सहभाग घेतो, आपण जेव्हा येतो तेव्हा सर्वात महत्त्वाचं काम काय असते, पहिलं काम की आपण आलोय त्याची नोंद देणं. खूप दूर होता बॉल आणि त्या बॉलवर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न उमेशचा पाहायला मिळालाय. उमेशच्या वतीनं फक्त 1 षटकार या अगोदर आपण पाहिला. 4 डॉट बॉल्स त्याने घेतलेत, 1 सिंगल त्याच्या वतीने मिळाले. त्यातल्या त्यात आपण कामेशच्या खेळाचा आढावा घेतला. कामेशच्या वतीनं फक्त 1 डॉट बॉल आलाय. बाकी प्रत्येक चेंडूवर त्यांच्या वतीनं रॉकी ग्रुपसाठी धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या थांबली आता 33 वर. चांगलंच षटक आतापर्यंत दर्पणचं पाहायला मिळते. फुल टॉस मिस करतोय. द्विधा मनस्थिती, डिलिमामध्ये होते फलंदाज उमेश आणि त्याचमुळे पुढे जाऊन खेळायचं आहे की मागे राहून खेळायचं आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं आहे की इन फ्रंट ऑफ द विकेट खेळायचं आहे, या डबल माइंडमध्ये फलंदाज उमेश पाहायला मिळाले आणि त्याचमुळे त्याचाच फायदा गोलंदाज दर्पण उचलतोय शिरगाव संघासाठी. चांगलीच गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. दर्पणच्या वतीनं पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल जरी आलाय पण त्यानंतर बॅक टू बॅक डॉट बॉल्सवरच जास्तीत जास्त ट्राय चालू आहे गोलंदाज दर्पणची. त्यांना माहिती आहे की इकॉनॉमी राहिली तर कुठेतरी या स्पर्धेमध्ये आपण टिकू शकतो आणि तीच इकॉनॉमी राखण्याचा प्रयत्न दर्पणचा. फुल टॉस बॉल स्लाइस केला हलक्या तरी ऑन दी टोज. बॉल पोहोचतोय डीप कव्हर पॉईंटला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवर. बॉलला आत ढकलण्याचा प्रयत्न करतो. रिले फिल्डिंग पाहायला मिळालेली आहे. दरम्यान 2 धावांचा कॉल होता. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न सुरू होते पण तिसऱ्या धावेचं रूपांतर झालं नाहीये. दरम्यान या 2 मिळत आहेत. आपण येतोय स्ट्रॉंग रूममध्ये.
इम्पॅक्ट चेक करणार आहोत. ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट तो इम्पॅक्ट आपण चेक करणार आहोत. पण अजून एक सूचना मी खेळाडूंना करीन. बॅटर्सला मुख्यत्वे जर तुम्ही फलंदाजी करण्यासाठी येत आहे तर टकीनमध्ये या, म्हणजे टी शर्ट इन करा, जेणेकरून आम्हाला इम्पॅक्ट व्यवस्थित ओळखता येईल. तुमचा अन्यथा ॲडव्हान्टेज जाऊ शकतो. जर आपण बीमरचा फायदा तुम्हाला उचलायचा आहे तर तुम्ही टकीनमध्ये असलात तर आम्हाला इम्पॅक्ट स्क्रीनवर व्यवस्थित चेक करता येऊ शकतो. तुमचा ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळू शकतो. त्याचमुळे या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. थँक्यू रॉकी ग्रुप टेंबी खोटावे. नाही, सगळ्या संघासाठी तुम्हाला फायदा उचलायचा आहे तर टकीनमध्ये आला तर तुम्हाला तो इम्पॅक्ट व्यवस्थित मिळू शकेल. आमच्या स्क्रीनवर पंचांना व्यवस्थित पाहता येऊ शकेल, कारण प्रत्येकाला तो फायदा उचलायचा आहे. तरतुदी आहेत वेगवेगळ्या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि प्रत्येक तरतुदीला आपल्या नावावर करण्याच्या उद्देशाने ते प्रयत्न सुरू असतात. पण सातत्याने दर्पण फुलटॉसवर जातात. हा नो बॉल आहे, इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट. आणि त्याचमुळे आता संधी मिळते फलंदाजांना पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू खेळण्याची. चला जास्त वेळ घेऊ नका, जवळ येऊ नका. पंचांचा अधिकृत इशारा आलेला आहे भावेश सरांचा. आपण इम्पॅक्ट चेक केला ओव्हर द वेस्ट आणि त्याचमुळे हा नो बॉल आहे. आणि पुढचा बॉल फ्री हिट दरम्यान धावसंख्येमध्ये वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते आता 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड. आणि आता पाहूया, अप्रोच थोडा स्ट्रॉंग राहिलेला आहे. एका बाजूने आपण जर कामेचा विचार केला तर, पण आता संधी मिळते उमेशला. उमेशलाच फ्री हिटचा बॉल खेळण्याची या अगोदर संधी मिळाली होती. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा, बॅटच्या टोला कनेक्शन, मिड ऑफ नाही आहे, बॉल मागे येईल तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. चांगलं कलेक्शन, एका धावेची वाढ होते. दर्पणकडे ती कॅपेबिलिटी आहे, त्यांच्याकडे ते एक ब्लॉक हॉल डिलिव्हरीज आहेत. पण ब्लॉक हॉल डिलिव्हरी चुकली तर मग फुल टॉस जाऊ शकतो, फुल पिच जाऊ शकतो आणि त्याचमुळे त्यावर त्याला सातत्याने चांगलं काम करत राहावं लागेल. ॲक्युरेट पिच बॉल करावं लागेल आणि तेच सातत्याने करताना पाहायला मिळालं. काही चुका झाल्याच जरूर, पण त्या चुकांमधून तो परत सुद्धा आलेला आहे. दरम्यान धावसंख्या पोहोचते 37 या आकड्यावर. 37. ड्राईव्ह केलंय, ड्रायव्हिंग लेन्थवर बॉल होता, पुढे फेकून दिलाय. वन बाउन्स घेऊन बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. टॉस, पण पुन्हा एकदा थोडी जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि तोच त्यांचा इरादा चुकला. ती नाराजी कामेच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते, कारण ते जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करणार होते पण बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा फुलटॉस होता आणि त्याचमुळे बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल बॅकवर्ड पॉईंटला कव्हर झाला. तोपर्यंत एक धाव मिळाली. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना रॉकी ग्रुप टेंबीकडे पोहोचलेला आहे. बिनबाद 42 धावा, 42 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. थँक्यू. महेश यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकात त्यांनी 2 चौकार खर्च केले होते. विकेट त्यांच्या खात्यात नव्हता. पहिलं स्पेल थोडंसं महागडं राहिलं. आता सेकंड स्पेलमध्ये ते येत आहेत. चौथ्या षटकासाठी पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला इन्फॉर्म बॅटर कामेश. धावसंख्या 42. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. पूर्ण शरीर झोकलंय बॉल अडवण्यासाठी. हा एक वेगळा प्रयत्न होता दर्पणचा. त्यांचे हात मोकळे होते आणि त्यांनी गुडघ्याने हा बॉल अडवला. बॉल अडवला ते महत्त्वाचं आहे. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकवर आता उमेश पोचत आहेत. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या 43 झाले. महेश यांना विकेटचा शोध घेण्यासाठी बोलवण्यात आलेला आहे, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये एक फ्लाइंग स्टार्ट कामेश आणि उमेश या 2 फलंदाजांनी दिली रॉकी ग्रुपला. बॅची लिडिंग एज. आपल्या टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे आपल्या टॅलेंटची गरज आहे आणि महेशचा टॅलेंट पाहायला मिळालाय. पहिला धक्का रॉकी ग्रुपला. फलंदाज होतोय बाद. उमेश बॅक टू पॅव्हिलियन.
उमेश बाद झाले आणि उमेशने बाद होण्यापूर्वी 10 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि त्यातल्या सर्वात महत्त्वाची बाब काय तर कामेशला एका साथीदाराची आवश्यकता होती आणि तीच साथ उमेशने सातत्याने चांगलीच निभावली आणि म्हणूनच एक धावगती जी आवश्यक होती पहिल्या 3 षटकांसाठी ती धावगती प्रॉपर रॉकी ग्रुपने मेंटेन केलेली आहे. सातत्याने आपण जर या परिसराचा उल्लेख केला तर हे सर्व संघ पूर्ण वर्षभर खेळत असतात, पण दोन्ही संघ थोडे फ्रेश आहेत या सीझनसाठी. जसा दोन्ही संघांच्या कॅप्टन्सने उल्लेख केला की यस 10-15 दिवसांपासून सराव तर सुरू आहेच, पण आता आपण जेव्हा स्पर्धेत खेळतो तेव्हा खरी किंमत आपल्या खेळाची कळते. महेश ऑफस्टनच्या बाहेर सरकले होते, बॉलला दिशा दिली आणि गोलंदाजाची दशा बदलली. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार आल्या पहिल्याच बॉलवर रेयांचा येतोय रॉक ग्रुपसाठी चौकार. तुमचा फिटनेस चांगला असेल तर तुम्ही ती फ्लेक्झिबिलिटी आपल्या स्ट्रोक्समध्ये वापरू शकता आणि तीच फ्लेक्झिबिलिटी रेयांशी पाहायला मिळाली. खूप चांगला फ्लेक्झिबल मोमेंट होता चौकार खेचताना. फुलटॉस होता, ड्राईव्ह केलंय, पुन्हा एकदा कनेक्शन बॅटच्या मध्यावर होत नाहीये. धोका होता, धोका स्वीकारला, बॉलिंग एंडला थ्रो झाला, पूर्ण केले. एक धाव स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईकवर आता कामेशला आणलं. एका धावाची वाढ धावसंख्या पोहोचते आता 48 या आकड्यावर. 48 रन्स ऑन बोर्ड. तुलनात्मक विचार केला तर मागच्या 3 षटकांपेक्षा या षटकामध्ये धावांचा जो ओघ आहे तो थोडा घसरलेला आहे. विकेट जो मिळालाय महेशला त्यामुळे तो फायदा उचलण्याचा इरादा असेलच, पण यावेळेस बॉल थेट जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. सीधी बॅट, नो बकवास. 6 धावा मिळतील. षटकार. अखंड भारत, हिंदू भारत ही संकल्पना ज्यांच्या मनात आलेली आहे सन्माननीय श्रीयुत कृणालदादा पाटील यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट स्पॉन्सर झालेली आहे. जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र या संकल्पनेवर कृणालदादा सातत्याने काम करत आहेत. ऑफ्टनच्या बाहेरचा वाईड यॉर्कर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ज्युसी वाईड हाफ वॉली होती आणि त्या हाफ वॉलीवर प्रॉपर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर होता. एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट त्यांनी केलं होतं कारण मोठा गॅप आहे डीप कव्हर आणि लॉंग ऑफच्या दरम्यान. तोच गॅप शोधलाय. दरम्यान पाणी पाठवून द्यायचं आहे. षटकं संपतात 4. 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना रॉकी ग्रुप टेंबी खोडावी संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 54 धावा. 54 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. विजय क्रीडा मंडळाची स्थापना झाली आणि किती जुने जाणते चेहरे मला व्यासपीठावर पाहायला मिळतात. खूप कमी ठिकाणी हे पाहायला मिळते की अजूनही तो मित्रपरिवार एकत्रित आहे. कुठलाच दुजाभाव न ठेवता, कुठलाच राग रुसवा न ठेवता अजूनही आपण एकत्र आहोत. तीच कुठेतरी महत्त्वाची भावना विजय क्रीडा मंडळाच्या वतीने जोपासली जाते आणि मला असं वाटते 50 वर्षाची 100 वर्ष सुद्धा होतीलच. नो डाऊट अबाउट इट. काही सदस्य आउट ऑफ इंडिया नाही आहेत, आउट ऑफ महाराष्ट्र आहेत, टूरवर आहेत, पण ते नक्की ते जॉईन होतील शेवटच्या दिवशी. पण त्या अध्यक्ष साहेबांचा जो संकल्प आहे आपण पूर्ण करताय ही देखील एक महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया 5व्या षटकाच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत दर्पण. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी ओव्हर द विकेट. चांगला बॉल अपील केले, अपील होते आणि परतावं लागतंय फलंदाजाला. रेयांश परत येतोय. दर्पणच्या खात्यात जाते विकेट. 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर रेयांश बॅक टू पॅव्हिलियन.
आणि पुन्हा एकदा मला संधी का दिली त्याचं प्रमाण तो देतोय. संघामध्ये फक्त सहभागी व्हायचं नसते तर आपलं 100% योगदान द्यायचं असते आणि ते 100% योगदानात दर्पण देताना पाहायला मिळालंय. या अगोदर महेशला संधी मिळाली. महेशला एका षटकासाठी थांबवण्यात आलं होतं पण ते सेकंड स्पेलमध्ये आले. त्यांनी शोध घेतला विकेटचा. उमेश परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाले. त्यानंतर रेयांशच्या वतीनं पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला पण मात्र त्यांना जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये थांबता आलं नाहीये कारण समोर होता गोलंदाज दर्पण आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात ते बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. सूरज स्ट्रायकर एंडला 2 विकेट आता डाऊन झालेले आहेत आणि धावसंख्या आहे 54. रॉकी ग्रुप टीम खोडावे पहिल्याच बॉलवर विकेट. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या डावातला. दर्पण तयार. लोबो फुल टॉस चिप केलंय बॉलला. मिड ऑन नाहीये. बॉल जातोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक थोडा ओव्हर एक्साइटेड पाहायला मिळाला. बॉल गॅदर करण्या अगोदरच थ्रो करण्याची घाई आणि त्याचमुळे या सर्व गोष्टी सातत्यानं आउटफील्डमध्ये पाहायला मिळतात कारण फलंदाज दुसऱ्या धावेसाठी घाई करतात. अशा वेळेला क्षेत्ररक्षक सुद्धा घाईमध्ये असतात आणि अशा वेळेला बॉल गॅदर करताना ते स्ट्रगल क्षेत्ररक्षकांचं आपण पाहतो. बॉल सुटतोय. दर्पणची बॉल ग्रिपिंग आता हे कोडं आहे. ते कोडं कधी उलगडेल ठाऊक नाही कारण मागच्या षटकामध्ये सुद्धा त्यांना बॉल ग्रिप करताना त्रास झाला होता. बॉल त्यांच्या हातातून निसटत होता आणि आता सुद्धा बॉल त्यांच्या हातातून निसटलेला आहे. बीमर बॉल नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. दरम्यान पूर्ण होते 1 धाव. आपण स्कोर शीटमध्ये लिहितोय. धावसंख्या झालेली आहे 56. 56 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. रॉकी ग्रुप टीम खोडावे फ्री हिटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. पुल केलाय आणि बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केलंय. ही ताकद आहे. ही नजाकत आहे. एक टायमिंग आहे. टॅलेंट आहे कामेशचं. कामेश अनस्टॉपेबल बॅटिंग करतोय. सिक्सर. खेळताना पाहिलं तर एक स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज असलेला स्ट्रायकर बॅटर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि ती ख्याती ते टिकून खेळत आहेत. पहिल्या षटकापासून ते मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांचा तोच अटॅकिंग नेचर रॉकी ग्रुपच्या फायद्याचा विषय ठरतोय. धावसंख्या झालेली आहे 62. 62 रन्स ऑन बोर्ड. आवाक्यातला चेंडू अटेंड करायला हवा का? फुटवर्क नव्हतं. लेग स्टंपवर ते उभे होते पण त्यांना असं वाटलं की त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल आहे. पायांची हालचाल खूप महत्त्वाची आहे. ती पायांची हालचाल झाली नाही आणि त्याच संधीचा फायदा दर्पणने उचलला जो खूप आवश्यक होता त्यांचा गमावलेला आत्मविश्वास परत आणण्यासाठी. षटकार आल्यानंतर तो डॉट बॉल इम्पॉर्टंट राहिलाय दर्पणसाठी. पुन्हा एकदा फुल टॉस. वारंवार रॉकी ग्रुपला संधी मिळाली. दर्पणच्या त्या 2 षटकांचा आढावा घेतला तर जवळपास 60 ते 70% फुल टॉस त्यांच्या वतीनं रॉकी ग्रुपला मिळाले. काहींचा फायदा फलंदाजांना उचलता आला काहींचा नाही जसं या अगोदर तर मला पाहायला मिळालं. दरम्यान बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेले आहेत गोलंदाज दर्पणच्या वतीनं. धावसंख्या झालेली आहे 62. 62 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता. लोवर फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅकलिपला खाली घेऊन. बॉटमॅन स्ट्रॉंग आहे फलंदाज कामेशचा आणि त्याचमुळे एक सिंगल मध्ये स्ट्राईक तो स्वतःकडे ठेवतोय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना रॉकी ग्रुप टीम खोडावे संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 63 धावा. 63 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5. आणि जागमाता रावळे दोन्ही कॅप्टन्स वरी द्यायचं आहे. टॉस होईल इनिंग ब्रेकमध्ये. जय हनुमान मायकोप आणि जागमाता रावळे दोन्ही कॅप्टन त्वरित त्या टॉस होईल इनिंग ब्रेकमध्ये. थांबण्याचा वेळ नाही आपल्याला कारण एकूण 7 सामन्यांचं 6 षटकांचं जे वेळापत्रक आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही अनस्टॉपेबल विदाउट ब्रेक काम करतो. जसा विदाउट ब्रेक तुम्ही मूवी बघता तसा विदाउट ब्रेक आपण ही स्पर्धा पाहणार आहोत. दरम्यान आगरी समाजातील एक अप्रतिम असे खेळाडू नाशिकचे पाटील साहेब, आम्ही आपणास विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. एक अप्रतिम वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे
नाशिक भाऊ यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. निशांत येत आहेत स्लॉग ओव्हरसाठी. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. कामेश ऑन स्ट्राईक. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल एलिव्हेशन घेताना पाहायला मिळाला पण तितकं नव्हतं की मैदानाच्या बाहेर बॉल जाईल. दर्पण बॉलवर पोहोचतायत. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये तैनात आहेत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. जास्तीत जास्त स्ट्राईक कामेश स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय कारण त्यांची आयसाईड आता परफेक्ट झालेली आहे. बॉल त्यांना साईट होत आहेत आणि त्याचमुळे त्यांचं स्ट्राईकवर राहणं रॉकी ग्रुपसाठी एक फायद्याची बाब ठरू शकते आणि म्हणूनच सातत्यानं सूरज सुद्धा तेच अँटिसिपेट करतोय. ते कोऑपरेशन देतोय. फलंदाज कामेशला धावसंख्या जाते 65 या आकड्यावर 65 रन्स. ओ लोबो फुलटॉस बॅक टू द बॉलर. काय जबरदस्त फीडबॅक मिळालाय गोलंदाजाचा. इतक्या कमी वेळामध्ये स्वतःला सेट करणं, फॉलो थ्रू मध्ये कॅचसाठी कमिट होणं वाटतं तितकं सोपं नाहीये. जिगर लागतो आणि त्या ठिकाणी तीच भूमिका गोलंदाज निशांतची पाहायला मिळालेली आहे. आपल्या संघासाठी काहीही करण्याची तयारी माझी आहे, मी करणार आणि तीच भूमिकेवर ठाम राहिलेले आहेत निशांत. दरम्यान स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकवर आता सूरज आले. धावसंख्या पोहोचते 66 वर. बॅटची आउटसाइड एज बॉल गलीमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल चालत चालत पूर्ण केलेली आहे कारण तोच उद्देश होता कामेशचा, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा, ऊर्जा वाचवण्याचा. एका धावेची वाढ आणि अमर पाटील आम्हाला सांगता स्कोर झालेला आहे 67 धावा, 67 रन्स ऑन बोर्ड. कामेश 43 वर खेळत आहेत. अर्धशतकासाठी 7 धावा दूर आहेत. 43 रन्सवर कामेश खेळत आहेत. पुन्हा एकदा बॅकलिपला खाली घेतलं, फुटवर्क जुळवलं पण बॉल फक्त एक्स्ट्रा कव्हरला पोहोचतोय. 44 वर पोहोचलेले आहेत कामेश. एक धाव मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 68 या आकड्यावर. आतापर्यंत 6व्या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या डावातला. ओरदेकडे बॉलर तयार. हवेत आहे बॉल. संधी आहे पण क्षेत्ररक्षक दूर आहेत. कामेशला अर्धशतक नकोय तर कामेशला संघाचा धावफलक पुढे घ्यायचा आहे आणि तोच प्रयत्न करताना पाहायला मिळाले. पण पाहूया आता कामेश बाद होतील की सूरज बाद होतील. दरम्यान या 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न करताना फलंदाज कामेश धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. दरम्यान धक्का बसतोय तिसरा. धावसंख्या 70, 3 गडी बाद. दरम्यान वेळ आपल्याकडे आहे. कॅमेरामॅन प्लीज फोकस करायचा व्ही मंचाकडे. नाशिकजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय जयेश भोईर अध्यक्ष यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आणि मायेचं पुष्पगुच्छ. वेलकम नाशिक सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. नवीन मेडल मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील आकाश येत आहेत आणि शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर एंडला सूरज आहे. धावसंख्या 70 झाले. चांगलीच धावसंख्या उभारलेली आहे रॉकी ग्रुप टेमी खोडावेने. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह तितकंच चांगला स्टॉप. थ्रो होतोय. गरज होती का थ्रो करण्याची इतक्या वेगानं, कारण त्या ठिकाणी फक्त एकाच धावेचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेसाठी कमिट झाले होते पण आता प्रतावं लागेल का? येस. तर हा चौथा धक्का बसतोय. फक्त एक धाव मिळते. धावसंख्या झाली 71 आणि जिंकण्यासाठी शिरगाव संघाला 36 चेंडूत 72 धावा पूर्ण कराव्या लागतील. 36 बॉल्स अँड 72 रन्स रिक्वायर्ड टू विन शिरगाव. हॅलो. दरम्यान आम्ही विनंती करतोय श्री जागमाता रावळे संघ आणि जय हनुमान मायकोफ बोथ टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. थँक्यू डीजे. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण बघतायत आणि आमचे जे दाते आहेत ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला सहकार्य केले त्या सर्व
चला चिखलपाडा कॅप्टन या टॉससाठी भडेपाडा टीमचे कॅप्टन रेडी आहेत. चिखलपाडा टीम कॅप्टन लगेच या, कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. आपण ब्रेक फ्री ही टुर्नामेंट पूर्ण करणार आहोत. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा आयोजित VKM चॅम्पियन्स ट्रॉफी. दुसरा सामना मैदानात मार्गस्थ आहे आणि त्याचमुळे तिसऱ्या सामन्याचा टॉस होणं आवश्यक आहे. तर चिखलपाडा टीम कॅप्टन टॉससाठी या प्लीज फास्ट, आणि भरणेपाडा टीम कॅप्टन टॉससाठी या. आपण लगेच टॉसची प्रक्रिया टॉस बॉक्समध्ये पूर्ण करणार आहोत. चिखलपाडा आणि भरणेपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन्स या टॉससाठी आपण टॉसची प्रक्रिया टॉस बॉक्समध्ये पूर्ण करणार आहोत. वेलकम बॅक. प्राध्यापक किरण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. तर दोन कॅप्टन्स या ठिकाणी रेडी आहेत. एका बाजूला भरणेपाडा टीम कॅप्टन आणि एका बाजूला चिखलपाडा टीम कॅप्टन. तर टॉस खूप इम्पॉर्टंट आहे, वेळेत झाला पाहिजे. आम्हाला ते अभिप्रायसुद्धा कॅप्टनचे ऐकून घ्यायचे आहेत. जे अभिप्राय त्यांच्या संघाच्या वतीनं ते बोलून दाखवतील, या स्पर्धेबद्दल थोडंसं भाष्य करतील, स्वतःच्या स्ट्रॅटेजीबद्दल तर थोडं सांगतील, आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला काय देऊन गेला त्याबद्दल ती माहिती देतील. बघा, हे क्वेश्चन्स आम्ही त्यांना अगोदर सांगून जातो, म्हणून तुम्ही प्रिपेअर राहा आणि ती माहिती तुमच्या संघाची, तुमच्या गावाची, तुमच्या वतीनं आम्हाला प्रोलिंग स्पोर्ट्सच्या वतीने जे प्रेक्षक जुडलेले आहेत त्यांच्यापर्यंत ती माहिती आम्हाला देता येणार आहे. तर कॅप्टन रेडी आहेत भरणेपाडाचे. तर लगेच या. चिखलपाडाचे कॅप्टन टॉससाठी फास्ट या. विजय क्रीडा मंडळाच्या वतीनं आपण 50व्या वर्षी ही स्पर्धा पाहतोय. सातत्याने 50 वर्षात विविध सामाजिक उपक्रम विजय क्रीडा मंडळाच्या वतीनं आपण पाहिले. मी नक्कीच किरण पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन, कारण प्राध्यापक आहात तर तुमचं देखील मार्गदर्शन किरणजी खूप महत्त्वाचं आहे. तर काय सांगाल, 50वं वर्ष आहेत आणि समाज उपयोगी कामं आपण सातत्याने विजय क्रीडा मंडळाच्या वतीने पाहतोय. तर एक सोपा प्रश्न, या स्पर्धेत येऊन कसं वाटते, या सर्वांना एकत्रित पाहून कसं वाटते? धन्यवाद तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल. मी अगोदर आमच्या विजय क्रीडा मंडळाच्या सर्व सभासद आणि खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा. तसेच सहभागी झालेले प्रत्येक खेळाडू त्यांना पण शुभेच्छा देतो. आणि ही स्पर्धा यशस्वी कशी होईल या दृष्टीने आमचे सर्व शिवसैनिक तयारच आहेत आणि त्यांना मी पण शुभेच्छा देतो. तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाकडे मी येतो आहे. खूप आनंदाचा क्षण आहे. आम्हाला आठवतं की सुरुवातीला MRI बॉल होता आणि त्याला कवर नसलेला बॉल. आम्ही तेव्हा वन डे वगैरे नव्हती, फक्त पूर्ण इनिंग होती. 5 पैसे काढून 55 पैशाची आम्ही मॅच लावायची आणि हे आमचं ग्राउंड. तेव्हापासून आम्ही खेळायचं आणि आज 50 वर्ष पूर्ण होताना खूप आनंद होतो आहे. धन्यवाद. तर टॉस घेऊया. तर एका बाजूला 50 आहे आणि एका बाजूला VKM किंवा 50 असा कॉल द्यायचा आहे. कॉल कोण देईल? चला चला, आपण मॅच पण होणार आहे, फक्त आपण क्विक डिसिजन घेणार आहोत. तर कॉल द्यायचा आहे VKM किंवा 50 असा कॉल द्यायचा आहे. किरणजी, स्पिन द कॉइन. VKM असा कॉल अँड नाणेफेक जिंकलेली आहे भरणेपाडा. निर्णय काय असेल? फिल्डिंग घेऊ. तर भरणेपाडा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि चिखलपाडा संघाला करायची फलंदाजी. दोन्ही कॅप्टनना देऊया शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. सज्ज असतील अजित पाटील सर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. ट्रॅकवरती आपण गोलंदाज बघतोय. आकाश, पुढचा चेंडू. या वेळेला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. यस नो टेकन. विकेट इज गॉन अँड म्युझिक इज ऑन. यस इज
तर लक्ष अक्षय पाटीलकडे भरपूर क्षमता आहे आणि त्या क्षमतेनुसार त्याला इथे खेळावं लागेल. 12च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. सुवर्ण महोत्सवी वर्ष आपल्या नावावरती नोंदवायचं असेल तर कंटिन्युअसली रेग्युलॅरिटी तुमच्या बॅटिंगचा जो क्लास आहे तो तुम्हाला इथे दाखवावा लागेल. रॉकी ग्रुप टेंबी खोडावी संघ प्रथम बॅटिंग करताना 71 धावा स्कोर कार्डवरती लावल्यात आणि त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना सलामीर गोलंदाज आपण बघतोय. फ्रंटलाईन गोलंदाज मिस्टर आकाश आणि न्यूमान अक्षय पाटील. शिरगाव संघाकडनं शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाकडनं आपण बघतायत अक्षय मजबूत बांधा हार्ड हिटर आणि एक मायटी प्लेअर आहे. बॅटल रंगणार इज नो डाऊट. पुढचं चेंडू घेऊन तयार होताना नंबर 18. गतीला परिवर्तन करत मजबूर केलं हळवारपणे फक्त दिशा देण्यासाठी. एक ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 7 रन लॉस ऑफ 1 विकेट. 7 धावा. अतिशय अप्रतिम अशी क्रीडानगरी सजवले. भव्य दिव्य अशी स्पर्धा. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. ओ हो वाडा शॉट अप्रतिम. कव्हर पॉइंट रिझन मधनं येतोय चौकार. फलंदाज आपण बघतायत जयच्या बॅटमधनं जय गावडे. थँक्यू. 11 रन डबल डिजिटमध्ये धावसंख्या पोहोचते 11. पुढचा चेंडू यावेळेला शॉट इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू आणि इट्स अ डॉट बॉल. चांगली कमबॅकिंग. पहिलं षटक संपले. 11 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही 61 धावांची गरज आहे. येणारी चेंडू आहेत 33. बघूया 30 चेंडूमध्ये 61 धावांचा पाठलाग. किती मनोरंजन किती टॉप क्लास क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. थोडंसं प्रेशर वाढलंय. ऐकूया एक रिफ्रेश सॉन्ग. आहे एक जबरदस्त बॅटल. पॉवर प्लेचं दुसरं षटक भरपूर महत्वाचं आहे. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आणि पार्थ गोलंदाजी ट्रॅकवर. चेंज ऑफ द पेस. गतीला परिवर्तन केलंय. आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड टच स्क्वेअर लेगला. सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या 1ने पोहोचताना 12 रन्स 12 धावा स्कोर कार्डवरती. जय आणि पराजयाच्या वाटेवरती विजयश्री आपलाच हवा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा. रखरखत्या उन्हामध्ये आपला क्लास आपली गुणवत्ता जर दाखवायची असेल तर मनामध्ये एक जुनून असायला हवा की मला जिंकायचं इथे. आणि इथे आपण बघतायत क्लिंग बोल्ड इष्ट उद्ध्वस्त अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅड क्रिकेट आणि फलंदाज येतोय बॅक टू द पवेलियन. गॉन आउट. तुमची पकड तुमची लेंथ लाईन तुमचे अनुशासन हे भरपूर महत्त्वाचं असतं आणि ते पार्थकडनं बघायला मिळते. न्यूमॅन जतीन आलाय एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. मॅच फिनिशर म्हणून ज्याची ओळख आपल्याला सातत्याने बघायला मिळते तो जतीन ऑन स्ट्राईक.
ते आपण बघताय पंचांचा कॉल, इट्स नो बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड. तेराने येणारे चेंडूवरती असेल फ्री हिट. आमचे जय मैदानाच्या आतमध्ये भरपूर मेहनत घेताना संपूर्ण जे आमची अंटायर टीम आहे त्यांच्या सांघिकतेमुळे सुवर्ण महोत्सवी वर्ष स्वर्णमय अध्याय जोडताना भरणे गावाच्या टेनिस क्रिकेट इतिहासातला हा सुवर्ण क्षण आहे. आणि इथे आगरी समाजातील तरुणांना आजचा दिवस आपली अप्रतिम कला कौशल्य दाखवण्यासाठी फ्री. थँक्यू कदम साहेब. सिग्नल मिळतो इथे. बघूया जतीनला इथे एक संधी आहे आणि आडव्या बॅटने चौकार खेचताना ग्रेट स्टार्ट. जतीन ऑन फायर. एसटीजे अर्थ तयार गोलंदाजी ट्रॅकवर. चौकारानं इथे मात्र स्टार्ट देताना जतीन. यावेळेला ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑनचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये धावताना चेंडूला फील्ड करेल. तत्वर एका धावेवरती समाधान. धावसंख्या 18 पोहोचले. 18 धावा स्कोर कार्डवरती. अक्षय पाटील आई एक आक्रमक बॅटर समोर फारच्या जाताना 18 धावा. ओहो, गतीला परिवर्तन केलं होतं. बॅटच्या फ्लो मध्ये चेंडू आलाय. मिड विकेटला क्लिअर करताना येतोय मॅसिव्ह सिक्स. एसटीजे ही जमेची बाजू शिरगाव संघासाठी. पुढचा चेंडू गतीला परिवर्तन करत हळुवारपणे चेंडू मात्र एक्झिक्यूट केला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर फिल्डिंग करताना 25 रन स्कोर कार्ड वरती. 25 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी झाले ते कंप्लीट आणि धावा 12.50च्या सरासरीने येत आहे. 25 24 चेंडू मध्ये आता धावा बनवायच्या ते तुम्हाला. 24 बॉल रिमेनिंग अँड 47 रन रिक्वायर्ड टू विन असं बॅटल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघतायत रियांश एक महत्त्वाचा गोलंदाज आहे आणि रॉकी ग्रुप टेंबिकोडा संघानं आपला एक महत्त्वाच्या गोलंदाजाला योग्य वेळी इथे गोलंदाजी ट्रॅकवरती आणले. 24-27चं इक्वेशन आहे. बॅटल आहे, द्वंद्व आहे, कश आपण बघतायत आणि इथून प्रत्येक चेंडू हा एक मोठ्या पद्धतीने एंटरटेनमेंट करेल. तमाम क्रीडा रसिकांचं एक मोठी पर्वणी आहे षटकामध्ये बघ म्हणायला हरकत नाही आहे. रिस्ट्रिक्शन रिलीज झाले. 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आता मात्र सजवले जातील. सर आपण ऑन साईडचं क्षेत्ररक्षण बघितलं. डीप बॅकवर्ड टच केवरलं आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे आणि लॉंग ऑफ आणि कव्हर पॉईंट असं फील्ड आपल्याला बघायला मिळतं. 38 सर्कलमध्ये शॉर्ट लेग गली आहे. त्याच्यानंतर शॉर्ट थर्डमॅन सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे आणि शॉर्ट मिड ऑन आहे. अशी फिल्डिंग सजवली गेली. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. वळूया पुनश्च मॅचकडे. वळूया रियांशकडे आणि वळूया अक्षयच्या अतिशय सुंदर अशा अटॅकिंग मुवमेंटकडे. पुढचे चेंडू घेऊन मिस्टर रियांश ऑन बॉलिंग ट्रॅक. अँगल बनवून पहिला चेंडू टाकण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल आहे. सिटीचं वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या पोहोचले 26 वरती. 26 धावा. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न रत्न ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे. सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळेला डाऊन द लेग सम आहे का तर आपण वाट बघतो. या सिटीचं वाईट बॉल. धावसंख्या आणखीन एक्स्ट्राने वाढते. धावसंख्या पोहोचले 27.
अप्रतिम अशी मॅच. कोणी म्हणतं जीवन एक संघर्ष आहे, कोणी म्हणतं जीवन एक जुगार आहे, कोणी म्हणतं जीवन एक नाटक आहे, कोणी म्हणतं जीवन एक खऱ्या अर्थाने खेळ आहे. परंतु जीवन हे खरं युद्ध आहे, अंतर्बाह्य जग आणि मनामधलं. ओहो, सुंदर, अप्रतिम हा चेंडू आहे, वळवला होता. ज्याला आपण रियानचं एक ताकदवर झोन म्हणूया, तशा पद्धतीचा चेंडू त्याने हाताळलाय. चांगला चेंडू. पुढचा चेंडू. हा शॉर्ट बॉल आहे, इथे चुकीला माफी नाहीये. पहिल्या गुडलेंदवरून चेंडू मात्र सरळ बाहेर कट झाला आणि इथे शॉर्ट बॉल येतोय. षटकार, मॅसिव्ह सिक्स. इथे मिस टाइम आणि चांगला झेल. अक्षय मात्र षटकारानंतर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. मिस टाइम शॉट आणि आणखीन एक धक्का शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाला. आला होता, परंतु रियाशनं योग्य वेळी कमबॅकिंग करताना एक आधार दिलाय रॉकी ग्रुप टेम्पी खोडवे संघाला की इथून मी वापसी करेन. हा संदेश, हा मॅसेज भरपूर महत्वाचा आहे. 33 रन स्कोर कार्डवरती आपण बघतायत. 72 धावांचं टार्गेट. अजूनही जर आपण बघितलं तर टोटल 39 धावांची गरज असेल. पुढचा चेंडू अनिकेतसाठी. बेटर लाईन आहे, यावेळेला वेट केलं, वॉश केलं आणि त्यानंतर पॉईंटला फक्त एक्झिक्यूट केलं गेलंय. बॅकअप नव्हता तिथे, परंतु जतीन सांगताय स्ट्राईक मला हवी आहे. धावसंख्या 34 वर, कारण तिथून दुसऱ्या रनसाठी येणं. जेव्हा तुम्ही खुल्या मैदानामध्ये खेळतायत, थोडासा खाडीचा भाग असतो, अशा भागामध्ये तुमची ऊर्जा तुम्हाला सेव्ह जर करता आली तर तुमचा जो अविरतपणे खेळ असतो तो पुढे जातो. तुम्ही चांगले फलंदाज, गोलंदाज म्हणून पुढे येता. त्यासाठी ऊर्जा वाचवण्यासाठी तुमची जी एनर्जी आहे ती कशी सेव्ह होईल याहीकडे लक्ष देणं भरपूर गरजेचं आहे. यावेळेला पायामधला चेंडू उडवण्याचा प्रयत्न आहे. मिस टाइम शॉट. जतीन सुद्धा माघारी परतताना इथे मात्र रियांश धरतोय विकेट फॅक्टर आणि पुढचा आणखीन एक धक्का देताना रियांश आपली गोलंदाजीचं कसब दाखवताना. गुड बॉलिंग रियांश. त्या धक्का क्रमांक आपण बघितला तर चौथा लागतोय. दोन्ही सेट फलंदाज चांगली बॅटिंग करत होते अक्षय आणि जतीन, परंतु तेही माघारी परतलेले आहेत. आणि आता थोडासा शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाकडे थोडंसं प्रेशर कन्वर्ट झालंय. बघूया पुढचा चेंडू आणि ते एस्ट्या उद्ध्वस्त क्लिंग बोल्ड. आल्या आल्या परतताना विजय. आणखीन एक धक्का लागताना 5 गडी बाद. या ठिकाणी स्कोर कार्ड 34 वर स्थिरावलंय. 72 धावांचा पाठलाग करताना शिरगाव स्पोर्ट शिरगाव संघाचा.
थँक्यू. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा आयोजित सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण बघतायत आणि आमचे अनेक दाते आहेत ज्यांनी आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. त्याच्यामध्ये केळवे मीठ उत्पादक सहकारी संस्था यांच्या माध्यमातून आम्हाला 25,000चं भरीव आर्थिक सहाय्य आले. त्याबद्दल मंडळ त्यांचं ऋणी राहील. मंडप व्यवस्था आपण बघताय सन्माननीय परेश मंडप डेकोरेटर्स व सागर मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून ही सुंदर क्रीडानगरी सजवली गेली. हॉटेल सांजवारा प्रोप्रायटर आदरणीय संदीपजी काशनाथ किणी यांच्या माध्यमातून मालिकावीर सायकल आम्हाला प्रोव्हाइड केली. इट्स अ व्हाईट बॉल आणि धावसंख्या पोहोचली ती 35वर 35वरती. त्यांचे आम्ही आभारी आहोत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. न्यूमॅन अनिकेत आपण बघतायत स्ट्राईकला आहेत. अतिशय सुंदर शॉट. चेंडू सरळ जातोय तर कव्हर पॉईंट रिझनमध्ये आणि एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू खूप वेगानं जाताना आपल्या डाव्या बाजूने धावत काय जबरदस्त स्टॉप करतोय आणि अवघ्या 2 धावेवरती सॅटिस्फाईड. न्यूमॅन आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये नॉनसायकिनकडे येतो विकास. धावसंख्या स्थिरवले 37. 37 धावा. पुढचा चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी पूर्ण आमचा उपयोग केला जातोय आणि खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. 39 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक आहे ते इथे चौथा आणि चेंडू झालेले आहेत ते 39 धावा झालेल्या आहेत. म्हणजे इथून जर तुम्हाला बघितलं 33 धावांची गरज आहे आणि 14 चेंडू तुमच्याकडे असतील. सोळा चेंडू आहे सॉरी. आणि फ्लाय स्लिपमध्ये चुकीची दुरुस्ती क्षमस्व. धावसंख्या पोहोचली ती 40. म्हणजे 15 चेंडू आणि 15-32ची गरज आहे. पुढचा चेंडू चेंडू क्रमांक 4. ओहो यावेळेला अल्टी पलटी फॅन्सी शॉट रिव्हर्स स्विच हिट. चेंडू सरळ जातोय वन्स बाउंड सीमा पार आलाय. हा संघर्षाचा चौकार. स्वप्न बदलते दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते मित्रांनो खेळाडूंनो. खूप सुंदर फटका. थँक्यू. षटकार. धावसंख्या 4ने फ्लाय झाल्याने पोहोचलंय 44 धावा. फलंदाज विकासकडनं स्वतःचा विकास आणि संघाचा विकास होताना आपण बघतायत. गुड बॅटिंग. हो या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल. 44 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही जर आपण बघितलं 28 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शेष आहे. मॅच दुहेरी वळणावरती उभी आहे. इथून कुठलाही संघ जिंकू शकतो. ज्याच्याकडे रेग्युलॅरिटी आहे ज्याच्याकडे कंटिन्युअसली खेळ आहे तो मात्र मॅच जिंकू शकतो. इथे स्टेप आउट करून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. गॅप शोधण्याचा प्रयत्न आणि शोधला विकासनं गॅप. येतोय चौकार. धावसंख्या 48वर पोहोचले. येणारे चेंडू तुमच्याकडे 12 आणि धावा बनवायच्या ते तुम्हाला 24. मला अचीव करायचं आहे ते इथे कन्सिस्टन्सी तुम्हाला सातत्याने ठेवावे लागेल. गुड बॅटिंग. पारामध्ये 24ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय तो रियांश. तर समोर अनिकेत.
राईट टर्म ओव्हर द विकेट. 48 रन स्कोर कार्डवरती. 12-24ची गरज. ओ यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे आणि झेलमध्ये कन्वर्ट झालाय. अनिकेत या ठिकाणी झेल बाद होताना डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे आणि गडी बाद होतोय. अनिकेत आउट. राजू भोईर मैदानाच्या आतमध्ये आणि आमच्या VIP डाईच्या समोर मॅन ऑफ द सिरीजची बाईसिकल आपल्याला बघायला मिळते. अगर दिल की अमीरी हो ना तो लोग साइकिल पर भी खुशियां मनाते हैं, वरना महंगी कारों में हमने लोगों को रोते हुए देखा है. माणसाच्या ज्या खुशी मनामध्ये असेल प्रत्येक ठिकाणी तुम्ही एन्जॉय करू शकतायत. वळूया. येणारी चेंडू आपल्याला बघायला मिळतात ते 11 आणि धावा बनवायच्या त्या 24. पुढचा चेंडू रियांश. चांगला चेंडू आहे. यावेळेला मात्र बॅक ऑफ द गुडलँड ठेवला होता. थोडासा वेगावरती स्वार होता रियांश. सिंगलने धावसंख्या कंप्लीट होताना पोहोचले ती 49. म्हणजे 10 चेंडूमध्ये 23ची गरज आहे आणि विकासने जो खेळ या ठिकाणी दाखवलेला आहे, जो क्लास, जी गुणवत्ता, जी रेग्युलॅरिटी, जी कन्सिस्टन्सी, ती मॅचमध्ये थोडंसं इंटरेस्ट, थोडंसं टॉप क्लास एंटरटेनमेंटकडे घेऊन जाताना दिसते. 10-23ची गरज आहे आणि त्याच्यासमोर एक चांगला गोलंदाज आहे. अराउंड द विकेट गोलंदाजी हाताळतोय. नाव आहे मिस्टर रियांश. पुढचा चेंडू. 49 धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू. इथे मात्र इट्स अ वाईट बॉल. 50 धावा. टाळ्यांच्या गजरामध्ये हाफ सेंचुरीचं स्वागत केलं जातं. इट्स अ वाईट बॉल. 5-0. 50 धावा. आणि नक्कीच उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी दाखल झालाय हा चेंडू. आपण चेक करायचंय सर. बघू. या ठिकाणी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा फायदा आपण या ठिकाणी घेतोय. कुठल्याही संघावरती अन्याय झाला नाही पाहिजे. योग्य निर्णय आणि योग्य पद्धतीने स्पर्धेचं नियोजन हे आपण सातत्याने बघतोय. आणि जे खेळाडू असतील ते खेळाडूने तिकडे जायचं नाही. खेळाडू आपण बसून घ्या प्लीज. अंपायर डिसिजन वाईट बॉल. धावसंख्या आपण बघतायत 5-0. 50 धावा झालेल्या आहेत. बघूया. विकास आणि राजू भोईर जोडी मैदानाच्या आतमध्ये. गडी बाद झाले त्या ठिकाणी 6. 10 चेंडू 22ची गरज. हो यावेळेला मात्र अँगलने गोलंदाजी केले. चांगलं फील्ड तिथे बघायला मिळते. 51 धावा स्कोर कार्डवरती. चांगली गोलंदाजी रियांशने खूप प्रभावित केले. पहिले षटक हाताळलं होतं. 3 गडी बाद केले होते. त्यानंतर आता मात्र सुंदर गोलंदाजी करताना जो प्रेशर थोडासा कन्वर्ट झालाय त्याला कन्सॉलिडेट कसा केला जाईल याकडे रियांश आहे. तर राजू भोईर या ठिकाणी तो प्रेशर रिलीव्ह करण्याचा प्रयत्न करतायत. पुढचा चेंडू. चांगला चेंडू. इट्स डॉट बॉल. आता प्रेशर वाढतंय थोडंसं. जे आक्रमक फलंदाज होते शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाचे थोडेसे लवकर माघारी परतले आणि थोडंसं प्रेशर कन्वर्ट झालं. तिथून मात्र विकासने थोडासा सावध पवित्रा घेत अटॅकिंग बॅटिंग केले. परंतु ती पुरेशी आहे का हा एक प्रश्न आहे. ते आणखीन एक रियांचा चांगला चेंडू आहे. काय अँगलने गोलंदाजी करताना सुंदर गोलंदाजी करतायत आणि षटक या ठिकाणी. शेवटचा चेंडू आहे जुनी. एक चेंडूचा खेळ शेष आहे. शेवटचा चेंडू येणं शेष आहे. न्यू मान मैदानाच्या आतमध्ये जातील.
निशांत पाटील 72 धावांचं टार्गेट. पहिला आपण बघितलं या ठिकाणी 58 धावांचं टार्गेट दिलं होतं बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाने आणि ते त्यांनी सेव्ह केलं. खूप चांगल्या पद्धतीने डिपेंड बघायला मिळाल्या धावा आणि इथून 72 धावांचं एक मोठं टार्गेट. आणि रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघाने प्रामुख्याने रियांशांची घातक गोलंदाजीमधलं सातत्य फायपर पूर्ण झालं आहे त्यांचं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. येणारी चेंडू आहे 7 आणि धावा बनवायच्या तिथून 21. 300च्या स्ट्राईक रन रेटने धावा बनवावे लागतील. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. पुढचा चेंडू रियांश आडव्या बॅटने ऑन साईडला चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलनं या षटकाची होते सांगता. येणारे 6 चेंडू आणि 21ची गरज आहे. बघूया विकास हा मात्र आक्रमक पावित्र्य घेत या मॅचमध्ये शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाला आशा विजयाच्या पल्लवित करण्यासाठी अटॅकिंग बॅटिंग करेल का किंवा अंतिम षटक हाताळत या ठिकाणी विजयाचा सुगंध रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघाकडे गोलंदाज घेऊन जाईल हे बघण्यासाठी आपण एकत्र बघत राहा. सुवर्ण महोत्सवी वर्ष विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा आयोजित यंदाचं एक अप्रतिम अशी स्पर्धा लखपती टुर्नामेंट आणि प्रथम पारितोषिक आपण या स्पर्धेचं बघतोय 1,00,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी आपण बघतायत. आजचा पहिला दिवस आगरी समाजासाठी आणि आगरी समाजातील मातब्बर संघ या ठिकाणी 2 हात करताना अंतिम षटक घेऊन गोलंदाज आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती कामेश ज्याने एक अप्रतिम बॅटिंग केली. बॅटिंग करताना आपण बघतोय की त्यांनी बनवल्या त्या धावा 44 धावांचे एक विस्फोटक कॅमिओ तो खेळलाय. त्याचं नाव आहे मिस्टर कामेश आणि त्याच्याकडे जिम्मेदारी सोपवली रॉकी ग्रुप संघानं की तुम्हाला 21 धावा वाचवायच्या आहेत. निश्चितीचा खेळ आहे क्रिकेट. कामेश ज्यांची विस्फोटक बॅटिंग आपण बघितली तोच आता आलाय गोलंदाजी ट्रॅकवर स्लॉगोरमध्ये. फिल्डिंग सजवली गेली आपण बघतोय. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या समीप आपल्याला बघायला मिळत आहेत. तर 2 खेळाडू ऑफ साईडला एक एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये आणि दुसरा आपण बघतोय जवळजवळ डीप गली पॉईंटमध्ये डीप बॅकवर्ड पॉईंटला आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण झालाय. विकास मात्र वेगाने जात आहेत. दुसऱ्या धावेचा अटेम आहे आणि इथे मात्र यावं लागेल. निशांतला आउट होऊन येत आहेत मागे परतताना एसटीचे. घनश्याम भोईर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. अप्रतिम अशी कामगिरी या ठिकाणी करताना कामेश प्रथम फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजीची जिम्मेदारी खूप चांगली हँडल करताना एक अप्रतिम ऑलराऊंडर कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना मिस्टर कामेश. आणि रियांश एक घातक गोलंदाज म्हणून रॉकी ग्रुप संघाकडनं पुढे येतोय. 72 धावा वाचवण्यासाठी जी लेंथ लाईन तुमच्या संघाकडे असायला हवी, जे घातक गोलंदाज तुमच्याकडे असायला हवेत, त्याच्यामध्ये एक नाव रियांचं आणि त्यानंतर विस्फोटक बॅटिंगमध्ये आपण कामेशला विसरून चालणार नाही आहे. न्यूमॅन दाखल झालाय. पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना पुनश्च कामेश पॅव्हलिन इनकडनं पुढचा चेंडू ऑन साईडला विकेटच्या बॅटमधनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी विकेटचं पतन होताना आणखीन एक धक्का लागतोय शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाला. आउट, फलंदाज बाद. दर्पण झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि विकेट 9 गेलेले. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर मंडप व्यवस्था आपण बघतोय. परिचय मंडप डेकोरेटर्स व सागर मंडप डेकोरेटर्स सुंदर क्रीडानगरी सजवले. उन्हापासून मात्र बचाव करण्यासाठी सुंदर असे टेंट आपल्याला बघायला मिळतात. भव्यचा VIP मंच आपल्याला बघायला मिळतोय. समोरच टॉस बॉक्स आहे. एक अतिशय सुंदर असं मॅनेजमेंट या स्पर्धेचं बघायला मिळते.
यावेळेला चांगला चेंडू म्हणायला हरकत नाही आहे. थोडंसं बॅकफुटला जाऊन चेंडूला पॉईंटमध्ये खेळला आहे. एक धाव परिपूर्ण जाताना होताना आणि धावसंख्या पोहोचली ती 53. अजूनही 19ची गरज आहे. येणारे चेंडू शेष आहे तिथून 3 षटकार आले. सुपर ओव्हरमध्ये मॅच जाऊ शकते. चांगला वळवला गेला आहे आणि इथे आपण बघतायत फलंदाज झालाय बाद आणि ऑल आउट संघ होताना आपण बघतायत. हडलक शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघ आपण इथे आलात, सुंदर क्रिकेट खेळलात, त्याबद्दल आपलं आम्ही आभारी आहोत, कौतुक करतोय आणि अभिनंदन रॉकी ग्रुप संघाचं. तर आपण बघतोय हॉटेल सांजवारा प्रोप्रायटर संदीपजी काशनाथ किणी यांच्याकडनं मालिकावीर सायकल आम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. हॉटेल मॅनग्रोज केळवा प्रोप्रायटर आदरणीय हरीशजी बारी साहेबांच्या माध्यमातून 25,000 रुपयाची भरीव देणगी. हॉटेल हॉटेल फिशरमॅन विलेज माकुण सर यांच्याकडनं आपल्याला 25,000 रुपयाची भरीव देणगी. तसेच सन्माननीय स्वप्नील किणी यांच्याकडनं स्टंप व बेल्ट्स आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत, त्याबद्दल त्यांनाही आम्ही थँक्यू म्हणतोय. विनोदजी धापसी साहेब यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. श्री प्रवीणजी सुदाम किणी साहेब यांच्याकडनं 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. तसेच श्रीमती पपिता दिलीप किणी प्रथम व द्वितीय विजेता चषक व 10,000 रुपये आम्हाला प्रोव्हाइड केले आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. श्री